आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आज आपण पाहताय की दिव्यांग बांधवांनी संपूर्ण हा रस्ता रोका केलेला आहे। हा संपूर्ण मार्ग त्यांनी बंद पाडलेला आहे। आपण पाहत असाल की आता हे बांधव आपले या ठिकाणी खाली बसलेले आपल्याला दिसत आहेत। दिव्यांग बांधवांच्या ज्या काही समस्या आहेत या समस्या प्रलंबित समस्या आहेत। गेल्या अनेक वर्षापासून या समस्यांसाठी हे दिव्यांग बांधव निवेदन देत आहेत, आंदोलनं करत आहेत आणि शासनाकडून जे काही त्यांना अपेक्षा होती त्या अपेक्षा अद्याप पूर्ण झाली नसल्यानं दिव्यांग बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय साताराचा हा जो मुख्य सातारा कोरेगाव मार्ग आहे किंवा राज्यमार्ग आहे, हा राज्यमार्ग रोखून धरलेला आहे। त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आणि त्या संदर्भात प्रशासनाकडे नेमकं काय त्यांची मागण्या आहेत ह्या आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात। तर आपल्यासोबत आता दिव्यांग संघटनेचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नेमका आजचा जो त्यांचा हा रस्ता रोको आंदोलन आहे या आंदोलनामागे नेमकी त्यांची भूमिका काय आहे। गेल्या अनेक वर्षापासून ते दिव्यांगांचे जे काही प्रश्न आहेत, प्रलंबित प्रश्न आहेत, शासनाकडे मागण्या आहेत त्यांचे ते अद्याप पूर्ण नाहीत। त्या संदर्भात नेमकं आजचं त्यांचं आंदोलनाची दिशा काय आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। दादा काय सांगाल, आज तुम्ही हा जो मुख्य राज्यमार्ग आहे राज्यमार्ग रोखून धरलेला आहे, नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत? आजही नाही आम्हाला 1,500 काही लोकांना 2,500 पेन्शन होती। त्या 2,500मध्ये दिव्यांगाचं घर नाही चालत। आम्हाला नोकऱ्या द्या, रोजगार द्या, आम्हाला व्यवसायासाठी जागा द्या। शासनाकडं आमचे 48 प्रस्ताव आहेत सातारा जिल्ह्यातले, एकही दिव्यांगाला जागा दिली नाही। इतक्या MIDCत आहेत, MIDC आहेत, पण एकाही दिव्यांगाला रोजगारासाठी नोकरी देत नाही। आमदार फंड 30 लाख दरवर्षी खर्च करायचा असतो, त्या आमदारातनं एका दिव्यांगाला एक गाडी देऊ शकतो, एखादी वस्तू देऊ शकतो, एखाद्या झोपून व्यक्ती त्याला बेड देऊ शकतो, औषधाचा खर्च देऊ शकतो। पण आमच्या आमदार साहेबांना भेटले कुठल्या की ते म्हणतात शासनाकडे पैसे नाही आणि आमदार आमचे 3 लाख पगार घेतोय। हे अशा असंख्य आमच्या मागण्या आहेत सातारा जिल्ह्यातल्या। हा रस्ता रोको कारण करायचं। लाडक्या बहिणीसाठी शासनाने 56,000 कोटीची तरतूद केलेली होती आणि तुमच्याकडं तुमच्या मागण्या आहे किंवा तुमच्या ज्या प्रलंबित प्रश्न आहेत त्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत, काय सांगा? लाडक्या बहिणीला दिल्याबद्दल आमचं काय नाही, पण आम्हाला हात नाही, पाय नाही, डोळा नाही, आम्ही जगतोय कसं? आम्हाला घरातल्यांनी असं समजतात ह्यो कशाला जन्माला आलाय, ह्या व्यक्तीला कसं सांभाळू? ह्या खऱ्या गरजू आहे त्या व्यक्तीला शासनानं 5 नाही 6,000 पेन्शन दिली पाहिजे। केंद्र सरकार फक्त 200 रुपये देते। 200 रुपयामध्ये केंद्र सरकारनं कसं घर चालवावं हे मोदी साहेबांनी ठरवावं, हा आहे आमचा पहिला प्रश्न आहे। रेल्वेमध्ये 40% दिव्यांग आहे त्याला तिकीट मिळत नाही, 100%च अंध व्यक्ती लागतोय। मुकबधीर 40%ला नाही मिळत, 100%च लागतोय। मग आम्ही प्रवास करताना बी ह्या आमच्यावर आणि मोदींनी 2016चा कायदा आणला, पण आमच्यासाठी काय उपयोग नाही। आज आम्ही 3 तास उन्हात आहे, पण आमच्या जिल्हाधिकाऱ्याला काही दया नाही किंवा आमच्या पालकमंत्र्याला काही दया नाही। हे फक्त पत्रकार आणि पोलीस बंदोबस्त आम्हाला सहकार्य करतात, बाकी काही केलं आमच्यावर आम्ही आंदोलन केलं तर मेढा पोलीस स्टेशननं तर आमच्यावर गुन्हा दाखल केला। अरे गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याचा तर आम्ही म्हणतो सत्कार केला पाहिजे, गुन्हा नाही, फाशी दिली तरी चालेल। आम्ही आज फाशी घ्यायसाठी आलोय, पोलिसांनी आम्हाला फाशी चढवावं एवढीच मी विनंती करतो। नक्कीच आपण आता पाहिलं की या ठिकाणी दिव्यांग बांधव असतील, त्यांच्या नोकरीचा प्रश्न असेल, व्यवसायाचा प्रश्न असेल किंवा एकंदरीत मानधनाचा प्रश्न असेल, या अनेक प्रश्नासाठी दिव्यांग बांधव गेल्या अनेक वर्षापासून झटताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज या दिव्यांग बांधवांचा उद्रेक झालेला आपल्याला पाहायला मिळते आणि साताऱ्यामधला हा जो प्रमुख मार्ग आहे हा मार्ग त्यांनी आपल्या मागण्यासाठी रोखून धरलेला। त्यांची मागणी आहे की शासनाने त्यांच्या ज्या काय मागण्या आहेत या मागण्याचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून जितक्या लवकर होईल त्या मागण्या त्यांच्या पूर्ण कराव्यात आणि या ठिकाणी जे आंदोलक बसले आहेत त्यांची साधी सोपी मागणी आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन या ठिकाणी त्यांना भेट द्यावी, त्यांची विचारपूस करावी, पण अद्याप जिल्हाधिकारी सातारा या ठिकाणी आलेले नाही। तरी आंदोलन अशा पद्धतीने चालले आणि साताऱ्यामधले जे नागरिक आहे यांना हा रस्ता आत्तासुद्धा वापरता येत नाही। भविष्यकाळामध्ये दिव्यांग या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने आंदोलन करते पाहावे लागेल। तरुण भारतसाठी मी तब्रेज बागवान, सातारा। जोपर्यंत येत नाही तोपर्यंत उठत नाही, कलेक्टर साहेब जोपर्यंत येत नाही